मी ते पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, तर ते आता मी मळून घेत आहे आणि थोडंसं अर्धा चमचा याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे पाण्यामध्ये। तर हा अर्धा किलोचा म्हणा आहे पिठाचं साधारण। ते पीठ असं मळून घ्यायचं चांगलं। पीठ मळून घेते मी हे पोळी बनवण्यासाठी। पीठ आपलं मळून झालेलं आहे, घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। आता हे पीठ आहे ना पाण्यात ठेवायचं आहे। हे मी आता पाणी घेतलेलं आहे टोपामध्ये आणि याच्यामध्ये असं ठेवायचं आहे। पाण्यात भिजायला ठेवायचं पीठ 10-15 मिनिटं आणि नंतर ते तेल पाणी लावून चांगलं मऊ करून घ्यायचं आणि वरवंट्याने चांगलं चेचून घ्यायचं, तर पोळ्या चांगल्या मऊ होतात। नमस्कार मैत्रिणींनो, पुरणपोळी बनवण्यासाठी मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे। ती आता धुवून घेतलेली आहे आणि कुकरला 3 शिट्ट्या करून घेणार आहे। तर मी आता कुकर बंद करून 3 शिट्ट्यासाठी ठेवणार आहे। तर इथे चण्याची डाळ बघा शिजून चांगली रेडी झालेली आहे, खूप मऊ अशी शिजलेली आहे बघा। आता याच्यामध्ये गूळ घालायचे आणि थोडं मीठ घालायचं आणि ते पुरण व्यवस्थित करून घ्यायचं। तर पुरण आपलं चांगलं शिजून झालेलं आहे आणि मी आता इथे चाळणीवरती ना वाटून घेत आहे। तर असं पळीने पण आपण हे करू शकतो, हे घसरून घेऊ शकतो किंवा तांब्याने पण घसरायचं, ते पटापट होतं।